नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माधव चार. हा माझा गव्हाचा प्लॉट आहे. एक 1.25 एकरचा गव्हाचा प्लॉट आहे. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, हा गव्हाचा प्लॉट मल्टीप्लायर तंत्रज्ञानावरील आहे. तर या 1.25 एकरमध्ये मी आतापर्यंत 1.5 किलो माझं मल्टीप्लायर गेलेलं आहे. तर बघून घ्या, याला कुठल्याही प्रकारचा युरिया मारलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल्स मारलेले नाही. तर यांना एक स्प्रे घेतला आहे आणि मल्टीप्लायर एक 1.5 किलो गव्हाच्या पेरणीच्या माध्यमातून कोटिंग करून गेलेलं आहे आणि एक स्प्रे झालेला आहे. तर बघून घ्या, जशी आपली कंपनी सांगते मल्टीप्लायर टाकण्याच्या नंतर त्या पिकामध्ये काय बदल होतात. तर प्रथमतः हे मल्टीप्लायर हे पिकावर न काम करता जमिनीवर काम करते आणि जमिनीमध्ये जे काही उपजाऊ क्षमता कमी आहे तिला भरून काढण्याचं काम करते, तिच्यातलं कर्ब वाढवण्याचं काम करते, तिच्यातली जैविकता वाढवण्याचं काम करते आणि जमीन भुसभुस करते. जमीन भुसभुस झाल्यामुळं तिला हवा खेळती राहते आणि जमिनीमध्ये जे काही कार्बन जीवाणू कमी असेल त्याला मल्टीप्लाय करण्याचं काम करते. तर टाकलं त्या दिवशीपासून 15 दिवसाच्या नंतर सगळे आपल्याला त्याचे रिझल्ट जमिनीतून पाहायला भेटतात. तर स्प्रेमधून जर घेतलं तर 6व्या-7व्या दिवशीच आपल्याला मल्टीप्लायरचे रिझल्ट पाहायला भेटतात. तर शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टची जी जादू आहे ती अजब गजबची जादू आहे. तर याच्यामध्ये एवढं काही कार्बन बेस आहे. तुम्ही जमिनीमध्ये टाकल्याबरोबर 8 ते 10 दिवसाने त्या पिकामध्ये टोटली बदल दिसायला लागतात. तर त्या बदल म्हणजे काय, तर त्या पिकाचा हरितद्रव्याचं प्रमाण एवढं वाढते आणि पानाचा आकार मोठा होतो. हे 2 बदल आपल्याला डोळ्याला दिसणारे बदल आहेत. पानाचा आकार म्हणजे बघून घ्या, आता हे जे गहू आहे तर या गव्हाचे पानं म्हणजे साधारण 15 ते 20 दिवस म्हणजे एका महिन्याचं जे ऊस लावतो की नाही त्या हिशोबानं निघालेल्या ऊसासारखे याच्या गव्हाचे पानं आहेत. आणि याचा पानाची जाडी बघून घ्या, म्हणजे साधारण तांबारा बुरशी जर अटॅक धुळीच्या माध्यमातून वातावरणाच्या माध्यमातून जरी आला तर याच्यामध्ये एवढा ह्युम्युनिटी पॉवर आहे, साधारण वातावरण बदल झाला तर या पानामधला कुठलाही धोका होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये जाडी भरपूर आहे. आणि जाडी भरपूर असल्यामुळं त्या पिकाला एक ह्युम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे त्याच्यामध्ये एवढी भयानक असते. तर साधारण वातावरणामध्ये बदल जरी झाले तर ह्या मल्टीप्लायर तंत्रज्ञानावरील जे पिकं असतात, हळद असो, केळी असो, गहू असो, तर वेगवेगळ्या माळव्याच्या माध्यमातून कुठलंही टमाटा असो, तर टमाट्याला तर एक अशी विकोशी तयार होते की आभाळ धुक्का जर झाला तर त्याच्यामध्ये भुरी एक रोग भयानक येते. तर याचा स्प्रे किंवा हे जर 1 किलो 2 किलो जर जमिनीतून जर गेलं तर त्या पिकामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण आणि पांढऱ्या मुळ्याची संख्या एवढी काही जास्त असते. त्याच्यामुळं पिकाला एक खालून जे अन्न सपोर्ट असते ते भरपूर प्रमाणात भेटतो आणि भेटल्याच्या नंतर त्या पिकाला वातावरणातील जे काही बदल जरी झाले असतील तर त्याला एक लढण्याची शक्ती एक बरकरारपणे भेटत असते, हो की नाही. तर बघून घ्या, हे 1.5 किलो वापरले. तर या गव्हामध्ये आपल्याला गहू म्हणजे काय जात दुसरी आहे की काय व्हरायटी वेगळी आहे असं वाटायला लागलं. आणि याची जाडी, याची रुंदी आणि याची ओंबीचा आकार, हे सगळ्या गोष्टी शेतकरी बंधूंनो फक्त एक 1.5 किलोच आपण या गव्हाला 1.25 एकरच्या माध्यमातून गेले तर सरासरी आखरीपर्यंत गव्हाला 3 किलो आपण देतो. तर 3 किलोच्या हिशोबानं जर आपण आतापर्यंत पुढे पाण्यामधून आपण देणार आहोत तर याच्यामधले जे रिझल्ट गव्हामधले मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करणारच आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही काही क्षेत्रावर राहिलं तुम्ही मल्टीप्लायर अगोदर आत्मसात करून घ्या की याच्यामध्ये किती ताकद आहे, जमीन कशी सुधारते, जमीन भुसभुस कशी होते, पांढऱ्या मुळ्या कशा वाढतात आणि जास्त पांढऱ्या मुळ्या झाल्याच्या नंतर जे अन्न घेणाऱ्या मुळ्या आहेत त्यांना अन्ननिर्मिती होते आणि जीवाणू जे काही जमिनीमध्ये कमी आहेत
ते मुबलक प्रमाणात वाढतात आणि जीवाणू वाढलं म्हणजे ज्या पिकाला लागणारं अन्न आहे ते जीवाणूच्या माध्यमातून त्या पिकाला पोहोचिती होते. तर जीवाणू जास्त तसं आपलं पीक चांगल्या प्रकारे येते. तर जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात ते वाढवण्याचं काम हे मल्टिप्लायर करते. कार्बन वाढवण्याचं काम मल्टिप्लायर करते. पाण्याचा पी-एच, जमिनीचा पी-एच जे हे झालेलं आहे त्याला मेंटेन ठेवण्याचं काम मल्टिप्लायर करते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त गहू ज्याच्याकडं आहे, ज्या खायासाठी ज्यांनी गहू पेरला आहे त्यांनी युरिया न टाकता गव्हाला खत कमी वापरून मल्टिप्लायर त्याच्यामध्ये टाका आणि जैविक तुमचं शेतामध्ये पण जैविकता वाढेल आणि खाण्यामध्ये पण तुम्हाला विषमुक्त अन्नधान्य आपल्याला खाया भेटेल आणि त्याच्यामधून आरोग्य आपल्याला अबाधित राहील. काही क्षेत्र खाण्यापुरतं जेवढं अन्नधान्य आपण पेरतो त्याच्यासाठी आवर्जून आणि नम्रतेची विनंती आहे की तुम्ही मल्टिप्लायर वापरा. माळवा असो, तुमचं गहू असो, वेगवेगळे खाण्याचे जे पिकं आहेत थोडेफार मेथी असो, लसूण, हे जे पिकं आहेत याच्यासाठी तरी तुम्ही जैविकता मल्टिप्लायर जे आहे आपलं ते वापरून आपलं खाण्यासाठी जर वापरलं तर त्याच्यामधून आपल्याला जे काही केमिकल्स आणि खताच्या माध्यमातून जे अन्न आपण खालो तर ते कमी होईल. तर हे तुम्ही वापरल्याच्या नंतर याच्यामधले जर तुम्हाला बदल कळाले तर तुम्ही सगळ्या पिकासाठी वापरा आणि आपली जमीन, आपलं आरोग्य हे वाचविण्याचा प्रयत्न करा. आणि हे तुमच्या लक्षात आल्याच्यानंतर आपल्या शेजारी जे काही शेतकरी आहेत, जे काही आपले जवळचे स्वैरधारी आहेत, यांनासुद्धा मल्टिप्लायरबद्दल मार्गदर्शन करा आणि जमीन वाचवा, आरोग्य वाचवा आणि आपण वाचलो तर पुढची येणारी जमीन जर वाचली तर पुढची येणारी पिढी वाचेल. नाहीतर सगळं काही आता वरच्यावर जमिनीची सगळी आरोग्य बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळं कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव अतोनात झालेला आहे आणि खर्च जास्त आणि उत्पन्न कमी व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्याला 13 वर्षाचं रिसर्च करून धुळे कृष्णा बिझनेस इंडस्ट्रीज या कंपनीनं मल्टिप्लायर 13 वर्षे रिसर्च करून शेतकऱ्याच्या डायरेक्ट बांधावर आणून किंवा शेतकऱ्याच्या डायरेक्ट हातात देऊन एक शेतीसाठी आणि शेतकऱ्यासाठी शेतीची दशा व शेतकऱ्याची दिशा बदलण्यासाठी एक मोलाचा आपल्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत मल्टिप्लायर च्या माध्यमातून त्याचं अन्नधान्य चांगल्या प्रकारे कसं येईल किंवा त्याच्या शेतातलं पीक कसं येईल याची एक सगळ्यांना आपण वापरल्याच्या नंतर दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.